नमस्कार, मी आहे संगीता आणि संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला तर आता वळूया रेसिपीकडे। सर्वात आधी तर मी इथे एक नारळ फोडून घेतलेला आहे, त्याचे साल काढलेले आहेत आणि कट करून घेतलेला आहे। नारळ तुम्ही हा किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। बारीक केल्यानंतर नारळ हा 1 वाटी भरलेला आहे, त्याच मेजरमेंटनुसार मी 1 वाटी साखरही घेतलेली आहे आणि 2 चमचे तूप घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये घालूया 2 चमचे तूप। बारीक केलेलं खोबरं घालूया आणि तुपामध्ये छान भाजून घेऊया। खोबरे भाजताना गॅसच्या मंद आचेवरतीच भाजायचे आहे, जेणेकरून खाली लागणार नाही आणि खोबऱ्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल तेही कमी होईल। हे पहा, छान पाणी कमी झालेलं आहे। आता त्यामध्ये घालूया 1 वाटी साखर। आता तुम्हाला जसं गोड जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी साखरेला 1 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी साखर बरोबर आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया। जोपर्यंत छान साखर पागळत नाही तोपर्यंत असंच गॅसच्या मंद आचेवरती मिक्स करत राहायचं आहे। हे पहा, साखर छान पागळलेली आहे। त्यानंतर घालूया वेलची पूड। सर्व मिक्स करून घेऊ आणि एका ताटाला आपण इथे तूप लावून घेऊया। बनवलेली सर्व बर्फी ताटामध्ये काढून घेऊया आणि वाटी किंवा कशाच्या तरी सहाय्याने तुम्ही असं प्लेन करून घ्यायचे आहे सर्व बाजूने, जेणेकरून वड्या पाडता येतील। त्यावरती तुम्हाला जसे हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता। इथे मी बदाम टाकलेला आहे आणि गरम याच्यातच मी थोड्या बर्फीला लाईन मारून घेत आहे, जेणेकरून नंतर थंड झाल्यावरती वड्या पाडायला सोप्या जातील। आणि आता 2 तास आपण थंड होण्यासाठी बर्फी ठेवली होती आणि 2 तासानंतर पाहू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत। हे पहा, एकदम परफेक्ट नारळाची बर्फी तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। हे पहा, किती परफेक्ट बर्फी तयार झाली आहे। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवले आहे आणि एक हातानेही कट करूनही दाखवते। तोंडात घातल्यावरती पागळेन अशी छान नारळाची बर्फी तयार झालेली आहे।